राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्री येथील मैदानावर चालू असलेल्या स्पर्धेतील आजचा पहिला सामना नांदेड विभाग विरुद्ध ठाणे विभाग यांच्यामध्ये होऊन नांदेड विभागाने हा सामना 7 गडी राखून जिंकला। नांदेड विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। ठाणे विभागाने 20 षटकामध्ये सर्व गडी बाद 133 धावा केल्या। त्यामध्ये प्रामुख्याने योगेश पाटील याने 21 चेंडूत घणाघाती 45 रन केले, तर मनोज टोनपे याने 19 धावा केल्या। नांदेडकडून गोलंदाजीमध्ये ताजुद्दीन शेख याने 19 धावात 2 तर गौसुद्दीन शेख यांनी 21 धावात 2 विकेट घेतल्या। उत्तरार्धात नांदेड संघाने 3 गडी बाद 135 धावा करत 17.3 षटकात विजय संपादन केला। त्यांच्या बालाजी जाधव याने स्पर्धेतील पहिले अर्धशतक नोंदवत 35 चेंडूमध्ये 52 धावा केल्या, तर शेख गौसुद्दीन याने 34 चेंडूमध्ये 44 धावा केल्या। ठाणे संघाकडून गोलंदाजीमध्ये पंकज घरात व अंश साळवी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला। या सामन्यातील सामनावीर म्हणून नांदेड विभागाचा शेख गौसुद्दीन याला गौरवण्यात आले। दुपारच्या सत्रातील सामना पालघर विभाग व परभणी विभाग यांच्यात नाणेफेक होऊन परभणी विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी निर्धारित 20 षटकात 9 गडी बाद 112 धावा केल्या। त्यामध्ये प्रामुख्याने विलास हुंडेगावकर यांनी 45 धावा आणि राजेश सरकटे यांनी 14 धावा केल्या। गोलंदाजीमध्ये पालघर विभागाकडून अमेय नाईक यांनी 2 बळी व मित्तल मोरे यांनी 2 बळी घेतले। उत्तरार्धात पालघर विभागाचा संघ अवघ्या 102 धावात सर्व गडी बाद झाला व परभणी संघ 10 धावांनी विजयी झाला। पालघरमध्ये विपुल अवतार 32 धावा, प्रमोद वळवी 22 धावा केल्या। परभणीतर्फे गोलंदाजीत कर्णधार फजील कौसदीकर ने 3 बळी तर मोहसिन पठाण याने 3 बळी घेत विजयात मोलाची कामगिरी केली। या सामन्याचा सामनावीर म्हणून परभणी विभागाचा मोहसिन पठाण याला गौरवण्यात आले। या स्पर्धेचे संयोजन कामगार कल्याण समिती कोल्हापूर यांच्यामार्फत करण्यात येत आहे। उद्या शनिवार दिनांक 29/11/2025 रोजी होणारे सामने धुळे विभाग विरुद्ध सोलापूर विभाग सकाळी 9 वाजता, सातारा विभाग विरुद्ध नांदेड विभाग दुपारी 1:30 वाजता।